शुभ वर्तमान. उत्पत्ती पुस्तकाच्या 10व्या अध्यायांत सांगलेल्याप्रमाणे संसाराच्या राष्ट्रांची संख्या 72. जेजून 72 जणांक विंचून मिसावांक धाडच्यांत मिसावाची विस्तारता ऐकळीत जाता. लुकाच्या 9व्या अध्यायांत ताणे आपल्या 12 जाणां शिसांक मिसावांक धाडले आमी ऐकत आहों आणि 10व्या अध्यायांत 72 जणांक धाडचें वाचूंक मेळटा. आपल्या शिसांनी करूंक जाय तें मिसांव जेजूनच करीचे जाल्लें. हातून कांय बदलावन दिसना. सुवार्ता स्पश्ट करता तशें आपुणूच वचूंक जाय आसलो त्या शहरांक आनी हळ्ळ्यांक दोगांक जेजू धाडता. साक्ष दिवच्या वक्ता सुवार्तेक दोगांची साक्ष भोव महत्वाची जाता. मिसांव केवळ 12 जणांचे न्ही, बगर 72 जणी ताका पावनात. कृषेची वा सगळे संबंधी भास वापरून मिसांव वावर वा सुवार्ता प्रचाराचो वावर सुवार्तेंत जेजून विवारिला. पिकावळ येतेश्ट आसा पूण वावरडी थोडेच देखून पिकाच्या दनया लागीं शेतांत वावरडी धाडच्याक मागा म्हणल्या उतरांनी सुवार्ता प्रचाराच्या वावराची गरज, महत्व, गंभीरताय आणि विस्तारताय परत जेजून दांबून सांगल्या. सुण्या वागटामध्ये शेळयांक धाडलेले बरी हांव तुमकां धाडटा म्हणल्या उतरांनी सुवार्तेक एकसारको धनात्मक वा पॉझिटिव्ह प्रतिक्रिया मेळची ना म्हणलेंय जेजू जाणा. हे दिशेन सुवार्ता प्रचारकाक लाभत जाल्ली निराकरणी जेजून प्रावाद करण म्हणले बरी सांगली. सा पावलान पत्र बरोवन उल्लेख केल्ल्या सा तिमोथी आणि तीत सुवार्ता प्रचारकांचे आज स्मरण करच्या वक्ता सुवार्ता प्रचारकांची चडीत गरज सुवार्ता आमचे समोर दवरता. पिकाच्या दनया लागीं जेजून मागोंक सांगलें. असले मागणे करूंक कोणाक कृपा आणि धैर्य मेळत ती भागी. हे मागणे कोणाक लागू जाता आणि कोण या मागण्याचो फळ जातात ती भागीच सै. शुभ वर्तमान.